माझा आवाज येतोय सगळ्यांना? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ आनंत या राघवाचा. श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मी आपल्या सर्व साधकांचे आणि आपल्या आचार्या सौ शमिकाताईंचे आपल्या आजच्या पंचदशीच्या 8व्या वर्गामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आचार्यांच्या उक्तीप्रमाणे शब्दजालम महाअरण्यम, तर या शब्दांच्या महाअरण्यामधल्या अत्यंत सुमधुर असा मधुमक्षिकेच्या प्रयत्नांनी आपल्यापर्यंत एकत्र करून पोहोचवण्यासाठी आतुर असलेल्या आपल्या आचार्या शमिकाताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपलं विवेचन सुरू करावं. शमिकाताई. नमस्कार. माझा आवाज बहुतेक येतोय समोरपर्यंत? मी चालू करते. हो, येतोय. कृपा कटाक्षाची किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे, बंधू तया ते श्रीराम. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम, अस्मद आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. नम श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने, सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, श्री विद्यारण्य स्वामींना वंदन करते, श्री भारती तीर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. पंचदशीचं दुसरं प्रकरण आपण मागच्या सत्रामध्ये चालू केलं होतं आणि मागच्या वेळेला आपण महाभूत विवेक असं त्या प्रकरणाचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये एकंदर 109 श्लोक आहेत असा आपण मागच्या वेळेला विचार केला आणि त्या 109 श्लोकांपैकी आपण मागच्या वेळेला 18 श्लोक घेतले आणि त्या पहिल्या श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामींनी महाभूत याचा विवेक कसा करावा, महाभूत फक्त समजण्यासाठी नाही तर महाभूताचा विवेक आपल्याला करता यावा त्यासाठी कुठल्या पद्धतीनं तो सगळा विचार मांडला आहे हे आपण सगळं मागच्या वेळेला या विचाराला आपण सुरुवात केलेली आहे. आणि श्री विद्यारण्य स्वामींनी या महाभूताचा विवेक करण्यासाठी छांदोग्य उपनिषदामधली एक श्रुती आपल्या समोर ठेवली पहिल्याच श्लोकामध्ये. आणि ती श्रुती कुठली तर सत एव सौम्य इदमग्र आसीत एकम एव अद्वितीयम, अशी ती श्रुती जी आहे ती विद्यारण्य स्वामींनी आधाराला घेतली. या महाभूताचा विवेक करण्यासाठी हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला पाहिला. आणि सत एव सौम्य इदम अग्र आसीत, इदम मागच्या वेळेला आपण काय केलं तर विद्यारण्य स्वामींनी सुरुवातीच्या 18 श्लोकांमध्ये इदमची व्याख्या कुठल्या पद्धतीने केलेली आहे तो सगळा भाग जो आहे तो आपण मागच्या वेळेला पाहिला होता. आणि आपण अजून एक गोष्ट मागच्या वेळेला केली ती म्हणजे की आपण असं म्हटलं की पारमार्थिक संकल्पना समजण्यासाठी सुरुवातीला आपण असं करू शकतो की 1-2 वेगवेगळ्या संकल्पना घ्यायच्या आणि मग आपल्या श्लोकांकडे आपण जायचं जेणेकरून आपल्याला हे श्लोक या श्लोकाची मांडणी जी आहे ती आपल्याला उत्तम पद्धतीने कळू शकते.
आणि म्हणून मागच्या वेळेला आपण काय केलं होतं, तर आपण अध्यारोप आणि अपवाद म्हणजे काय, की हे संपूर्ण जगत जे आहे ते कसं त्या ब्रह्मचैतन्यावर आरोपित आहे आणि आरोपित असलेली सगळी मांडणी कशी आहे ते आपण तो विचार पाहिला होता. म्हणजे अध्यारोप ही संकल्पना म्हणजे काय ती आपण पाहिली होती. आणि हा सगळा आरोप असून भासणारं जगत जे आहे ते काल्पनिक आहे आणि मुख्य जे आहे ते ब्रह्मतत्व कसं आहे असं जे सांगणं असतं किंवा सत्य जे सांगितलं असतं त्याला अपवाद असं म्हणतात. असा एवढा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. आपण मागच्या वेळेला दोन संकल्पना पाहिल्या होत्या. एक म्हणजे अध्यारोप आणि अपवाद आणि दुसरं म्हणजे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजे काय. मग आपण त्याच्यामध्ये दर्शनं कुठली कुठली असतात, मग ती 12 दर्शनं कुठली आहेत, मग 6 आस्तिक कुठली आणि 6 नास्तिक कुठली, असा सगळा आपण विचार केला. आणि शेवटचं दर्शन जे आहे म्हणजे ज्याला आपण उत्तर मीमांसा म्हणतो ते वेदांताचं दर्शन आहे. आणि या वेदांताच्या दर्शनाला जे जे कोण प्रश्न विचारतायत म्हणजे हे इतर दार्शनिक असतील किंवा त्यांच्यापेक्षा वेगळे पण जे जे लोक या सिद्धांतांना प्रश्न विचारता आहेत त्या सगळ्यांना पूर्वपक्षी म्हणायचं. अशा पद्धतीचा विचार आपण आतापर्यंत करून आलो. आणि मागच्या वेळेला आपण असं पण म्हटलं होतं की आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक सत्र चालू करण्याच्या अगोदर एखादी संकल्पना घ्यायची आणि मग श्लोकांकडे वळायचं. तर आत्ता आपण काय करणार आहोत, तर अशीच एक संकल्पना सुरुवातीला घेणार आहोत आणि मग आपण त्या श्लोकांकडे वळणार आहोत. आणि आज आपण काय बघणार आहोत, तर आपण आज वाद या शब्दाचा अर्थ बघणार आहोत. वाद म्हणजे काय बघा, आपण मागच्या वेळेला पण असं म्हटलं होतं की परमार्थामध्ये आपण जे शब्दप्रयोग करतो बऱ्याच वेळा त्यांचा संपूर्णपणे वेगळा अर्थ हा लौकिकामध्ये व्यवहारामध्ये आपण जे बोलतो त्याच्यापासून तो वेगळा असतो. आणि काही उदाहरणं आपण मागच्याला पाहिली होती ती म्हणजे आता अपवाद, आता जे घेतला आपण शब्द उच्चारला, कारण व्यवहारामध्ये अपवाद हा शब्द जो वापरतो तो वेगळा असतो आणि इकडे परमार्थामध्ये जो वापरतो त्याचा अर्थ वेगळा असतो. तर पंचदशी ज्यांच्याकडे आहे, परमपूज्य डॉक्टर काकांची पंचदशी बहुतेक हा उल्लेख आपल्या वर्गामध्ये झालेला आहे. पण परमपूज्य डॉक्टर काकांची जी पंचदशी आहे त्याच्या अगदी पाठीमागे पारमार्थिक पारिभाषिक शब्दकोश आहे. आणि जे जे आपण शब्द उच्चारणार आहोत तिकडे आपल्याला जे काही कठीण वाटणार आहेत त्या सगळ्याचा अर्थ आपल्याला तिथे मिळत असतो. म्हणून जर एखादा शब्द श्लोक वाचताना कठीण वाटला तर आपण पाठीमागे जावं आणि त्या सूचीमध्ये आपण तो अर्थ शोधावा. आता आपण मागच्याला म्हटलं होतं की अर्थ पूर्णपणे वेगळे असतात. जसं आता आपण एक शब्द उचललाय तो म्हणजे वाद. आणि मग व्यवहारामध्ये वाद शब्द आपण कसा वापरतो, मागच्या वेळेला पण काही शब्दांचा उल्लेख केला. उदासीन, उदास तिथे आणि उदास इथे म्हणजे काय, किंवा अपरोक्ष हा शब्द पण पूर्णपणे अर्थ बदलतो. किंवा अजून एक हृदय असं म्हणजे हृदय म्हणजे काय आपण मागच्या आपल्या सत्रामध्ये पाहिलं होतं. कारण अंतःकरणाचं गोलक हे हृदय आहे आणि आपण बायोलॉजिकल हार्ट बद्दल बोलत नाही होत. आणि बायोलॉजिकल ब्रेन ही म्हणजे बुद्धी नाही परमार्थशास्त्रामध्ये. म्हणून बुद्धी संकल्पना काय आहे, हृदय ही संकल्पना काय आहे ही आपण जाणून घ्यायची असते. आपण एवढं सगळं का बोललो, कारण आता ज्या शब्दाचा उल्लेख केला तो म्हणजे वाद. आणि वाद म्हणजे आपण जे वादविवाद लौकिकात व्यवहारात करतो तो हा शब्द नाहीये. तर वाद म्हणजे काय, तर तत्वज्ञानार्थ केलेली जी चर्चा असते त्याला वाद असं म्हणतात. म्हणजे विचारांची मीमांसा केली जाते आणि ती मीमांसा झाल्यानंतर एक स्वतःचं मत समोर जे ठेवलं जातं त्याला वाद असं म्हणतात. आणि हे वाद जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत आता पुढे आपला विषय जसा पुढे जाणार आहे तेव्हा वेगवेगळे मतं असलेले वादी आपल्या समोर येणार आहेत. म्हणून थोड्याफार का प्रमाणात आपण अगदी त्याच्या आतमध्ये शिरायचं नसतं, कारण आता जसं ते शब्द जंजाल आपण त्याला म्हटलं त्याच्यामध्ये आपण हरून जाऊ. पण निदान आपल्याला या संकल्पना माहिती हव्यात, त्याच्याशिवाय आपण ज्या श्लोकांकडे बघणार आहोत त्या श्लोकांचा अर्थ आपल्याला कळणार नाही. वाद हा शब्दाचा अर्थ आपण पाहिला की आणि वाद जे मांडलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये, विचारांनी पुढे एक मत मांडलेलं आहे ते म्हणजे वाद. आणि शास्त्रामध्ये मुख्य 2 पद्धतीने हे वाद आपल्यासमोर शास्त्रीय ग्रंथांमध्ये येतात. आपण अगदी कुठल्या शास्त्रीय ग्रंथांकडे जरी गेलो तरी ते 2 पद्धतीने हे वाद मांडलेले असतात. खरं म्हणजे मुख्यवाद एकच आहे बरं का, मुख्यवाद एकच आहे आणि त्याला म्हणतात अजातवाद. आपल्याला शब्द माहिती आहे अजातवाद, पण ज्यांच्यासाठी तो नवीन आहे त्यांच्यासाठी अज आणि ज म्हणजे जन्म आणि अज म्हणजे जन्मच झालेला नाहीये. या संपूर्ण जगात जो आपल्याला जगत दिसतंय, खरं म्हणजे भासतंय म्हणायला पाहिजे, पण ते आपल्याला इतकं खरं वाटत असतं की त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य जातं.
आणि वेदांत शास्त्राचं असं म्हणणं आहे की जग झालेलंच नाहीये आणि त्याला अजातवाद, आणि हाच अजातवाद जो आहे तो सगळ्या आपल्या पुढच्या संतांनी मान्य केलेला आहे. हा कोणी मांडला? अजातवाद कोणी मांडला? तर गौडपादाचार्य जे होते त्यांनी मांडुक्य कारिका जी लिहिली, त्या मांडुक्य कारिकेमध्ये त्यांनी हा अजातवाद मांडला. आणि तोच वाद जो आहे तो पुढे शंकराचार्यांनी उचलून धरला. आणि गौडपादाचार्य म्हणजे कोण? तर आद्य शंकराचार्यांचे आजे गुरु, म्हणजे शंकराचार्यांच्या सद्गुरूंचं नाव आहे गोविंदपाद, आणि गोविंदपादांचे श्री गुरु जे होते ते आहेत गौडपादाचार्य. आणि गौडपादाचार्यांनी या मांडुक्य कारिकेमध्ये त्यांनी कारिका लिहिली मांडुक्य उपनिषदावर, अतिशय सुंदर. आणि हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का. आपण उगाच याला घाबरत असतो. आपण जर परमपूज्य डॉक्टर काकांची प्रवचनं जी एका वेबसाईटवर उपलब्ध आहेत, ते म्हणजे वेदांतभास्कर.org नावाची वेबसाईट, आणि या सगळ्या विषयांवर परमपूज्य मंदाताई आणि परमपूज्य डॉक्टर काकांनी शिबिरं घेतलेली आहेत. त्याची 4 प्रकरणं आहेत त्या मांडुक्य उपनिषदामध्ये. 4 प्रकरण, त्याच्यामध्ये एक आहे आगम, दुसरं आहे वैथक्य प्रकरण, तिसरं आहे अद्वैत, आणि चौथं आहे अलात शांती. मांडुक्य उपनिषदाबद्दल बोलते आहे आणि त्याच्यावर कारिका गौडपादाचार्यांनी लिहिलेली आहे. आणि हे सगळं आपल्याला आता परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताईंनी सोपं करून आपल्यापर्यंत हे सगळं आणलेलं आहे. तिकडे जो वाद आहे, मुख्य वाद जो आहे तो अजातवाद आहे की हे सगळं झालेलंच नाहीये. वंध्यापुत्र असं उदाहरण देऊन आपल्याला शास्त्र बोलतं आपल्याशी, आणि हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचत असतं. पण असं होतं की सामान्यांचा समोर जर हा वाद ठेवला की जग झालेलंच नाहीये, तर ते त्यांच्या बुद्धीला मान्य करणं एवढं सोपं नसतं. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण या जगतामध्ये आपलं आयुष्य घालवतोय आणि हे जग नाहीच असं लगेच समोर म्हटलं तर ते पटणार कसं एखाद्याच्या बुद्धीला? म्हणून शास्त्र काय करतं तर वेगवेगळे वाद, आणि वाद म्हणजे काय, त्यांची मतं की हे जग कसं तयार झालं असेल. 2 पद्धतीने शास्त्रीय ग्रंथांमध्ये वाद मांडलेले असतात. एक पद्धत म्हणजे हे जगता संदर्भाचा वाद असतो. एक म्हणजे जगत कसं बरं निर्माण झालं असेल त्या संदर्भातला एक वाद, आणि दुसरं जीवाच्या संदर्भामधला वाद. म्हणजे जीव ही संकल्पना काय आहे, कारण ती जीव म्हणजे पण प्रत्येकाला वेगवेगळा वाटलेला आहे. तर जगताच्या संदर्भामध्ये काही संकल्पना ज्या आहेत, ज्या एकतर अजातवाद आपण आता बघितलं, पण अजातवाद जो आहे तो सामान्यांना कळत नाही, पचत नाही, रुचत नाही. मग शास्त्र काय करतं, शास्त्र थोडंसं खाली उतरतं. म्हणजे आता आपण जगताच्या संदर्भामधले कुठले वाद आहेत असा विचार करतोय बरं का, की थोडंसं शास्त्रीय ग्रंथ जे आहेत शास्त्र थोडंसं खाली उतरतं आणि मग आपल्यासमोर विवर्तवादासारखा वाद मांडतं. आणि विवर्तवाद म्हणजे काय, तर ब्रह्माऐवजी हे जग जे अनुभवायला येतं आहे ते आपल्याला ते मिथ्या आहे. म्हणजे ते जग झालेलंच नाही असं सांगण्याच्या ऐवजी ते आपल्याला थोडंसं पटण्यासारखं ते मिथ्या आपल्याला ते भासतंय, अशा पद्धतीने तो विचार मांडला जातो. आणि उदाहरण देताना आपल्यासमोर रज्जू आणि सर्प असं उदाहरण मांडलं जातं. म्हणजे अंधुकचा प्रकाश आहे, तर ते रज्जू सर्पाला जोपर्यंत आपण बोलवत नाही ना तोपर्यंत आपल्या वेदांत शास्त्राच्या गोष्टी सुटत नसतात. परमपूज्य मंदाताई त्यांच्या प्रवचनामध्ये असं नेहमी म्हणतात की बोलवा त्या सर्पाला. जोपर्यंत तो सर्प प्रवचनामध्ये येत नाही तोपर्यंत त्याचा जो भास होतोय तो जात नसतो. म्हणून रज्जू म्हणजे दोरी, आणि अंधुकचा उजेड आहे आणि अंधुकचा प्रकाश आहे. पूर्ण प्रकाश असला असता तर दोरी दिसली असती, आणि संपूर्ण अंधार असला असता तर काही तिथे आहे असं भासलंच नसतं. म्हणून एखाद्या अतिशय उत्तम पद्धतीनं एक विचार त्या शास्त्राने मांडलेला असतो. रज्जू सर्प असा एक विचार मांडलाय, आणि तो विचार आपल्याला विवर्तवाद समजण्यासाठी सोपा जातो. की रज्जू आहे, तिथे अंधुकचा प्रकाश आहे, आणि तो पटकन एक क्षणभरासाठी का असते ना तो आपल्याला सर्प वाटतोय. आता सर्पाचा तिकडे भास होतोय, सर्प उत्पन्न नाही झालाय, तो फक्त आभासिक आहे. आशा म्हणजे आता इकडे ब्रह्म आणि जगत, ब्रह्म अधिष्ठान आहे आणि जगत जे आहे ते आभासिक आहे. म्हणून विवर्तवादाला अध्यासवाद असं पण म्हणतात. तर हे नाही तुम्हाला पटत ना, मग जगत कसं बरं निर्माण झालं असेल ते तुम्हाला का दिसतंय, याच्याबद्दलचे हे वेगवेगळे वाद आहेत. आणि निदान आपल्या कानावर अशा पद्धतीचं सगळं पडलं पाहिजे. मग हेही सगळ्यांना कळत नाही, दिसणारं जगत मिथ्या, ज्याला आपण एवढं सत्यत्व दिलेलं असतं त्याला मिथ्या कसं म्हणायचं. मग शास्त्र अजून एक पुढचा वाद थोडं सोपं करून आपल्यासमोर बोलतं, ते म्हणजे दृष्टीसृष्टीवाद. दृष्टीसृष्टीवाद हा पण अतिशय उत्तम आणि अद्वैतीवाद आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, खूप सुंदर, जर तुम्ही कोणी युट्यूबवर प्रवचनं हल्ली उपलब्ध असतात आपल्याला, सर्वप्रियानंद जे आहेत ते इंग्लिशमध्ये बोलतायत, पण ते स्वतः
भारतीय असल्यामुळे त्यांचं इंग्लिश आपल्याला कळतं, तेवढं आपल्याला कळतं. तर ते कायम त्यांच्या प्रवचनामध्ये हा दृष्टीसृष्टीवाद, एव्हरीथिंग इन युअर कॉन्शियसनेस असं ते म्हणत असतात. कारण ते तुमच्या दृष्टीमध्ये आहे म्हणून तुम्हाला ती सृष्टी दिसते आहे, अशा पद्धतीचा वाद आपले विचार मांडतो. म्हणजे त्या पदार्थाची प्रतीती आपल्याला काय येत असते, जेवढ्या वेळ ती येत असते तेवढ्या वेळेपुरतीच ती वस्तू जी आहे ती निर्माण झाली असते, असा हा वाद म्हणतो. म्हणजे जेव्हा तो पदार्थ आपल्याला दिसत नसतो तेव्हा तो पदार्थ नसतो, तो निर्माण झालेला नसतो. अशा पद्धतीने हा दृष्टीसृष्टीवाद जो आहे तो मांडलाय, पण तो पण सामान्यांना कळत नसतो. मग त्याच्या पुढे शास्त्र परत खाली जातं आणि म्हणतं, आता आपण बघितलं दृष्टीसृष्टीवाद, अजून एक वाद आहे सृष्टीदृष्टीवाद. त्याच्यामध्ये असं सांगितलं की सृष्टी आहे म्हणून ती तुमच्या इंद्रियांना दिसते आहे ना. एक 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 करून थोडंसं खाली उतरलेलं आपल्याला शास्त्र दिसतं. मग आपल्या समोर परिणामवाद आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दही आणि दूध आणि दही याचं उदाहरण देऊन सांगितलं जातं. किंवा आपल्याकडे आरंभवाद आहे तंतुपटाचं, किंवा आपल्याकडे ईश्वर कारणवाद आहे, आपल्याकडे सर्व ब्रह्मवाद आहे. असे वेगवेगळे वाद जे आहेत ते जगताच्या संदर्भात मांडलेले दिसतात आपल्याला. आणि आपण 2 मुख्य भाग त्याचे केलेले आहेत. आणि दुसरा भाग जो आहे तो जीव ही संकल्पना म्हणजे काय आहे ते सांगणारे काही वाद आहेत आपल्याकडे. आणि जीव म्हणजे काय ही सांगणारी संकल्पना जी आहे, हे तीनही वाद आत्ता फक्त त्याचा उल्लेख करणार आहे, कारण हे तीनही अद्वैतीवाद आहेत. आणि ते कूटस्थ दीप हे जे प्रकरण आपण बघू, फार गंभीररित्या कूटस्थ दीप हे प्रकरण आपल्याशी बोलतं. आणि त्या कूटस्थ दीपामध्ये हे 3 वाद जे आहेत त्याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे. फक्त आत्ता वाद हा विषय आपण घेतलेला आहे म्हणून त्याचा उल्लेख करतोय याचा. जीवासंदर्भामध्ये 3 वाद सांगितले जातात सहसा. एक म्हणजे आभासवाद. आणि आभासवाद जो आहे तो विद्यारण्य स्वामींनीच समोर ठेवलाय आपल्या. अजून एक वाद आहे, त्याला अवच्छेदवाद असं म्हणतात. आणि अवच्छेदवादकार जे आहेत त्यांचं नाव वाचस्पती मिश्र. त्याने भामती निबंध नावाचा एक अतिशय सुंदर ग्रंथ लिहिलाय आणि त्याच्यामध्ये तो अवच्छेदवाद त्यांनी मांडलेला आहे की जीव ही संकल्पना म्हणजे काय आहे. आणि थोडेसे बदल आहेत या सगळ्यामध्ये. हे 3 आहेत ते तीनही अद्वैतीच आहे, ते विसरायचं नाही. आणि अजून एक आहे तो म्हणजे बिंब प्रतिबिंबवाद. म्हणजे आपण 3 वाद म्हटले, आभासवाद, अवच्छेदवाद आणि बिंब प्रतिबिंबवाद. आणि बिंब प्रतिबिंबवाद हा जो आहे हा मुख्य शंकराचार्यांचे जे शिष्य होते पद्मपाद त्यांनी तो मांडलाय. आणि मग पुढे त्यांचे जे पद्मपादांचे जे शिष्य झाले पुढे प्रकाशात्मा श्रीचरण, त्यांनी पंचपादिका विवरण, कारण पंचपादिका नावाचा ग्रंथ हा पद्मपादांनी लिहिला आणि विवरण स्कूल ऑफ थॉट म्हणतात त्याला. त्याच्यावर प्रकाशात्मा श्रीचरण जे त्यांनी पंचपादिका विवरण नावाचा ग्रंथ लिहिलाय. आणि हे सगळे वाद जे आहेत ते त्यांना कसे आहेत, त्यांना कसे ते दिसले ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न त्याच्यामधनं करतायत. तर अशा पद्धतीने हा विचार करणं, आपल्याला असं वाटतं की हे सगळं खरंच माहिती असणं गरजेचं असतं का. जोपर्यंत आपण असं सूक्ष्मातला विचार करत नाही तोपर्यंत हे जगत जे आहे, भासणारं जगत, ते आपल्याला सत्य वाटल्याशिवाय राहणार नाही. बघा, खरं म्हणजे आपण बांधलेलो नाही होत. एक छान छोटीशी कथा घेऊया, कारण मागच्याला मला असं वाटलं की आपण एकही दृष्टांत नाही घेतला आणि मग आपण एकामागोमाग एक श्लोक घेत गेलो. पण जी कथा आता आपण घेणार आहोत ती पूर्णपणे वेदांती आहे आणि ज्यांना ती माहिती नाहीये त्यांना ती आवडणार आहे. ती सर्वप्रियानंदांनी सांगितलेली आहे त्यांच्या प्रवचनामध्ये. ते असं म्हणतात, त्यांनी उदाहरण देतात आपल्या, की ही सगळी मांडणी जी आहे, अजातवाद मुख्यवाद आहे, पण अध्यारोपाची त्या भाषेमध्ये ही सगळी मांडणी करावी लागते. आणि तो अध्यारोप आपल्याला समजण्यासाठी हा एक दृष्टांत त्यांनी दिला होता त्यांच्या प्रवचनामध्ये. त्यांनी एक दृष्टांत सांगितला की त्याच्यामध्ये एक धोबी असतो आणि पूर्वीच्या काळचा धोबी असेल, अशी बैठी घरं त्या गावामध्ये सगळ्यांची असतील आणि तो प्रत्येकाच्या घरी जायचा आणि कपडे धुण्यासाठी सगळ्यांच्याकडनं गोळा करायचा. आणि आता तो गरीब होता, पैसे थोडेसे त्यांनी जमवले होते आणि एक गाढव त्यांनी विकत घेतलं होतं. आता त्याच्याकडे एवढेच पैसे होते की त्याला गाढव विकत घेणं शक्य होतं. तर प्रत्येकाच्या घरी जायचं, ते गोळा करायचे कपडे धुण्यासाठी आणि मग गाठोडं बांधायचं आणि ते त्या गाढवाच्या पाठीवर ठेवायचं आणि गावाच्या लांब बाहेर जी नदी आहे त्या नदीपर्यंत पोचायचं आणि तिकडे कपडे धुवायचे. ते दिवसभर वाळवायचे, परत त्याची घडी करून ते गाढवाच्या पाठीवर ठेवायचं आणि परत गावामध्ये येऊन सगळ्यांना वाटायचं. असा त्यांना त्याचा दिनक्रम असे. असं तो नेहमी करत असत. एके दिवशी असं होतं की तो सगळे कपडे घेऊन, ते बोचकं घेऊन गाढवाच्या पाठीवरनं नदीपर्यंत पोचतो लांब. आणि मग त्याला असं कळतं की नेहमीप्रमाणे तो आला आहे सगळे कपडे घेऊन, पण
तो दोरी विसरलाय की ज्या दोरीने एका कुंटीला कुठेतरी तो त्या गाढवाचा पाय बांधून ठेवत असेल. आणि मग त्याला इतकं वाईट वाटतं की आता परत एवढं सगळं घेऊन ओझं घेऊन ते तिथपर्यंत जायचं. कारण फक्त गाढवाला इथे ठेवलं समजा तर गाढवाला परत घेऊन जा म्हणजे ते एक त्रास, त्याला त्याच्या पाठीवर एवढं सगळं ओझं घेऊन जाणं हे त्रास, वेळ जाणार त्याच्यामध्ये. आणि जर गाढवाला इकडेच सोडून जायचं म्हटलं आणि गाढव ते गाढवच आहे, ते जर कुठे निघून गेलं तर काय करावं, कारण त्याचं उपजीविका त्याच्यावर विसंबूत होती. म्हणून आता काय करावं हे त्याला कळत नव्हतं, विवंचनेमध्ये होता. पण तिकडे बाजूला एक साधू बसले होते, त्याला त्याची विवंचना कळली आणि ते म्हणाले, का काळजी करतोस तू, तू एक काम कर, ती दोरी नाहीये ना तुझ्याकडे, तर तू एक काम कर, तू फक्त दोरी बांधल्यासारखं कर, ऍक्शन कर म्हणजे फक्त. आणि एवढं लक्षात ठेव की तू त्याच्या पायाला त्या कुंट्याच्या बाजूला ती दोरी जी बांधतोय असं गोल गोल हात फिरवतोयस खोटं खोटं, ते त्या गाढवाला दिसू देतो म्हणे. तर या धोबीला गंमतच वाटते की हे असं काही काम करणार आहे का, पण करून बघूया जर ते सांगत असतील तर. म्हणून तो नेहमीप्रमाणे त्या कुंट्याजवळ त्याला नेतो, त्याचा पाय त्या गाढवाला, आणि असं फक्त गोल हात करतो आणि मग ते गाढव तिथेच थांबतं. मग हा जातो नदीपर्यंत लांब, थोडंसं पुढे गेला असेल आणि कपडे धुताना कपडे वाळवताना लांबून बघतोय ते गाढव आहे ना, तर गाढव असतं तिथेच. संध्याकाळी कपडे वाळल्यानंतर परत सगळं बोचकं बांधतो आणि त्या गाढवाच्या पाठीवर येऊन ठेवतो आणि म्हणतो गाढवाला चल आता. तर गाढव हलतच नाही. आणि मग त्याला कळत नाही, अरे बाबा आपण केलं काय आता, हा हलता हलत नाहीये. साधू तिकडे लांब बसलेले असतात, हा जाऊन विचारतो, आता मला सांगा याला हलवू कसं, याला घेऊन कसं जाऊ. ते साधू असतात ते हसतात आणि म्हणतात, तू जसा हात फिरवला होतास की नाही दोरी बांधायचा, त्याचा उलटा हात फिरव म्हणे, तू दोरी सोडतोय त्याच्याशिवाय तो हलणार नाहीये. आणि काय नवल, जेव्हा त्या धोब्याने असा उलटा हात फिरवला तेव्हा खरंच ते गाढव चालायला लागलं. बघा इथे त्या गाढवाची कथाच नाहीये, खरं म्हणजे ही सगळ्या आपल्या सगळ्यांची ती कथा आहे की आपल्याला ते मी जीव आहे असं म्हणून आपण स्वतःला संकोचित करून बांधून घेतलं. या उपाधीला आपण स्वतःच येऊन चिकटलो आणि मग मी अजून काय, मी हे करते, मी ते करते, मग एकावर एक उपाध्या, मग मी स्त्री आहे, मग मी आई आहे, मग मी हे आहे, मग मी ते, मी हुशार आहे, असं एकावर एक आपण त्याला त्या गाठी बांधत गेलोय. खरं म्हणजे काहीच आपल्याला बांधलेलं नाहीये, कारण आपण स्वतःला बांधलेलं समजतो आहोत. मग ते उलट फिरवायला पाहिजे की नाही, जोपर्यंत उलट फिरवत नाही दोरी तोपर्यंत सुटणार नाही आपण. मग उलट फिरवणं म्हणजे काय, तर ह्या शास्त्र संस्कार जो सगळं आहे ते शिकल्यासारखं करायचं, मग श्रवण करायचं, मग निधिध्यासन करायचं, मग श्री गुरूंना शरण जायचं, मग जप करायचं, त्याप्रमाणे साधना, हे उलट फिरवणं आहे. खरं म्हणजे काही बांधलेलंच नाहीये. तर हे सगळं हे अध्यारोपातली भाषा आहे, सगळे अध्यारोप आपल्याला तिकडे कळतो. तशा वेगवेगळ्या पद्धतीनं शास्त्र जे आहे ते आपल्या समोर सगळे विचार मांडत असतात. आतापर्यंत मागच्या वेळेला आपण काय बघितलं ते थोडक्यात आपण पाहूया आणि मग आजच्या विषयाकडे आपण वळूया. वाद हा विषय जो आहे तो आता आपल्याला कळला, कारण आता याच्या पुढे थोडा थोडा गंभीर असा विषय जातो पुढे. कारण शून्यवादी जे आहेत ते त्यांची मत, आता वाद म्हणजे काय ते कळलं, एखादा विचार करून स्वतःचं मत पुढे ठेवणं म्हणजे वाद. मग शून्यवाद, असत कारणवाद ज्याला पटतो त्यांनी मांडलाय, की निरात्मवादी असा वाद जो मांडतो त्याचा शून्यवाद असतो, असं आपल्याला हळूहळू सगळं कळणार आहे पुढे. हे सगळं कळलं पाहिजे म्हणून आपण हा विषय आधी घेतला. आणि मागच्या वेळेला काय घेतलं होतं त्याचं थोडंसं आपण पटकन पाहूया त्याच्याकडे, म्हणजे आजच्या विषयाकडे आपल्याला जायला मदत होईल. सत एव सौम्य इदमग्र आसीत याचा आधार घेतलाय विद्यारण्य स्वामीने, आणि इदम ची व्याख्या त्यांनी मागच्या वेळेला केली. आणि आपण थोडंसं हे सगळा विचार मागच्या वेळेला पण पाहिलेला आहे की इदम हे सांगण्यासाठी पंचमहाभूतांपासून सुरुवात केली आणि प्रत्येक भूत मग त्याचं गुण, मग त्याचा एक एक गुण जो आहे प्रत्येक भूताचा तो पुढच्या भूतामध्ये कसा वाढत गेला. आणि मग पृथ्वी तत्व जे आहे त्याच्याकडे 5ही गुण आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध. हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला पाहिला, जे विद्यारण्य स्वामीने एका मागोमाग एक श्लोकामध्ये मांडलेले आहे. 18 श्लोकांचं सार आता आपण 1-2 मिनिटात पाहणार आहोत. आणि हे सगळे गुण आपल्याला कशामुळे कळतात, तर आपल्याला इंद्रियांमुळे कळतात. आणि इंद्रियांबद्दल जेव्हा सांगायला सुरुवात केली विद्यारण्य स्वामींनी, मग तेव्हा पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे काय आणि मग त्यांची गोलकं कुठली आहेत, पंचकर्मेंद्रिय म्हणजे कुठली आणि त्यांची गोलकं कुठली आहेत, हा सगळा विचार झाला. पण इंद्रियच सगळं आहेत का, तर तसं नाहीये. इंद्रियांचा एक अध्यक्ष आहे आणि त्याला मनाला आपण अध्यक्ष म्हटलं. आणि आपण काय विचार केला, हा सगळा विचार करताना की इंद्रियांना आपण बहिर्करण म्हणतो आहोत, बाहेरील करण, आणि मनाला मात्र म्हणताना आपण अंतःकरण म्हटलं.
तसं का आपण म्हटलं, त्याचा का विचार केला? कारण इंद्रिय जी आहेत ती स्थूल शरीराच्या बहिरंगात आहेत. ती सूक्ष्मच आहेत, पण स्थूल शरीराच्या सूक्ष्म आहेत ती, बाहेरील भागात ती आहेत. आणि मन, अंतःकरण जे आहे, मन जे आहे ते आतील अभ्यंतर भागामध्ये, स्थूल देहाच्या अभ्यंतर भागात ते आहे, म्हणून आपण त्याला अंतःकरण म्हटलं. आणि अजून एक विचार की मन जे आहे त्याला स्वतःला बाहेर जाण्याची गती नाहीये, त्याला सहाय्य लागतं, ते इंद्रियांचं लागतं, म्हणून पण त्याला अंतःकरण म्हटलं. हा सगळा विचार जो आहे आपण मागच्याला केला होता. मग मनच सगळं आहे का? तर तसं नाही. मन जे आहे ते त्रिगुणांना प्रभावित होतं. मग गुणच सर्वस्व आहे का? तर तसं नाहीये. एक कर्ता आहे आणि तो कर्ता जो आहे तो अहम आहे आणि तोच जीवात्मा आहे. आणि इथपर्यंत पहिल्या श्लोकापर्यंत 18व्या श्लोकापर्यंत आपण जो काही विचार केला त्याला आपण इदम असं म्हटलं. हे सगळं इदम कोटीमध्ये पडतं. भूत आणि भौतिक, भूतांचं जे कार्य आहे ते, भूत हे अपंचीकृत आहेत आणि अपंचीकृत भूतांचं कार्य, आणि भौतिक म्हणजे पंचीकृत, आणि ते भौतिक पंचीकृतांचं जे कार्य आहे त्या सगळ्याला इदम म्हणायचं. आपण जर 18वा श्लोक पाहिला तर 18व्या श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामींनी एकादशेंद्रिय असा शब्द वापरलाय. 11 म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अंतःकरण असं सगळं सांगून इदमची व्याख्या केली. आणि आता आपण जे बोलणार आहोत याच्यापासून पुढे आजचा विषय. आता याच्या पुढे व्याख्या कुठली करणार आहेत, काय सांगणार आहेत विद्यारण्य स्वामी आपल्याला? तर ते आपल्याला सत म्हणजे काय हे सांगणार आहेत. एक वेळ इदम म्हणजे काय हे कळणं सोपं आहे, कारण अनुभवातलं असतं, दिसत असतं, समजू शकतं आपल्याला. पण सत जाणून घेणं तेवढं सुगम नाहीये, ते कठीण आहे. बघा, लौकिकातल्या साध्या गोष्टीचं उदाहरण जरी आपण घेतलं, आपण एक उदाहरण घेऊया की घट मातीने बनतो. घट आपल्याला तोपर्यंत पूर्ण कळत नाही जोपर्यंत त्या घटाचं उपादान कारण म्हणजे माती जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला घट कळत नाहीये. माती म्हणजे पृथ्वी तत्व असं जर आपण म्हटलं तर माती आपल्याला पूर्णपणे तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत त्या मातीचं उपादान कारण जल, त्याचं ज्ञान आपल्याला पूर्णपणे नसतं. जल आपल्याला पूर्णपणे कळत नाही तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला त्याचं उपादान कारण, जलाचं उपादान कारण म्हणजे तेज तत्व हे आपल्याला कळत नाही. ते तेज तत्व आपल्याला पूर्णपणे कळत नाही जोपर्यंत आपल्याला त्या तेजाचं उपादान कारण जे वायू आहे ते आपल्याला कळत नाही. आपल्याला वायू संपूर्णपणे कळत नाही जोपर्यंत त्याचं उपादान कारण जे आहे ते म्हणजे आकाश ते आपल्याला कळत नाही. आपल्याला आकाश पूर्णपणे कळत नाही जोपर्यंत त्याचं उपादान कारण आपण म्हणताना जे म्हणतो ती अव्यक्त किंवा प्रकृती किंवा माया ही आपल्याला पूर्णपणे कळत नाही. आणि ती मायाशक्ती याचं आपण म्हणतो मायाशक्ती ती आपल्याला पूर्णपणे कळत नाही जोपर्यंत तो शक्तिमान जो आहे, तो परमात्मा जे आहे, तो परमतत्व, ते परमतत्व जे आहे, ते सत, ते ब्रह्मतत्व जे आहे, जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. लौकिकातलं साधं उदाहरण जरी आपल्या समोर आपण ठेवलं घट, तरी जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं संपूर्णपणे ज्ञान कळत नाहीये. आपल्याला बाहेर आपण काय काय शिकवणारे लोक बघतात, हे शिका, ते शिका, याच्याबद्दल बोलतायत, त्याच्याबद्दल बोलतायत, तर त्यांचं किती ऐकायचं हे आपल्याला याच्यावरनं कळतं की जर त्यांच्याकडे ब्रह्मज्ञानच नसेल तर ते कितपत आपल्याला शिकवू शकणार आहेत. म्हणून आपल्याला संतांकडे यावं लागतं, आपल्याला श्री गुरूंकडे जावं लागतं आणि शास्त्रीय ग्रंथांकडे जावं लागतं, कारण त्यांना ते ब्रह्मतत्व कळलेलं असतं. आणि हाच संपूर्ण विषय जो आहे तो छांदोग्य उपनिषदाचा आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक जे आहेत ते श्वेतकेतूला म्हणतायत की एक जाणलं असता सगळं जाणलं जाऊ शकतं. आणि ते एक काय आहे तर ते एक जे आहे ते सत आहे आणि ते सत जाणणंच कठीण आहे. म्हणून ते कसं आहे आपण मागच्याला पाहिलं, ती कथा सगळी पाहिली की उद्दालक जे आहेत ते पिता आहेत त्याचे श्वेतकेतूचे आणि ते त्याला ते ब्रह्मज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करतायत. सौम्य म्हटलं त्याला. तर सत एव सौम्य इदमग्र असेत आणि एकम एव अद्वितीयम.
म्हणजे ते सत कसं आहे, आता आपण सतची व्याख्या करणार आहोत. जवळजवळ 19व्या श्लोकापासून ते 25व्या श्लोकापर्यंत हा जो विषय आहे तो आपण एकत्रित घेण्याचा प्रयत्न करतोय. एक एक करून आपण श्लोक बघून आलो असू आणि परत बघायचे जाऊन. सारखं सारखं त्या श्लोकांकडे जावं लागतं. 25व्या श्लोकांपर्यंत आता आपण विचार करतो आहोत, हे सगळं एकत्र घ्यायचा. जेव्हा ते सत कसं आहे हे उद्दालकांनी सांगितलं की एकम एव अद्वितीयम असं ते सत आहे. तर तेव्हा श्वेतकेतू असं म्हणतो आहे की तुम्ही हे जे सांगता आहात की ते सत्तत्व म्हणजे एकम एव अद्वितीयम, तर हे 3 शब्द जे आहेत ते एकसारखेच वाटतायत. तर एकसारखेच वाटणारे शब्द का बरं वापरलेत? सारखं सारखं एकच उच्चार केलाय का त्यांनी? तर तेव्हा उद्दालक त्याचं कौतुक करतात. आधी त्या श्वेतकेतूला म्हणतात, अरे तू हुशार आहेस, तुला सूक्ष्मातलं कळतं, असे प्रश्न विचारायला तुला कळतं. तर आता आपण असा विचार करू की दोघं एकमेकांच्या समोर बसलेत, अशा पद्धतीने श्लोकांमध्ये आलेलं नाहीये, पण आपण ते भेदरहित कसं आहे असे 3 शब्द का वापरले आणि कुठल्या पद्धतीने विद्यारण्य स्वामींनी आपल्या समोर हा विषय ठेवलाय, त्यासाठी त्या कथेचाच आधार घेतोय, ज्याच्यामध्ये ही कथा आली आहे, ज्या उपनिषदामध्ये ही कथा सांगितली. आता उद्दालक ऋषी आणि श्वेतकेतू एकमेकांच्या समोर बसलेत, असा आपण विचार करूया. आणि उद्दालक ऋषी जे आहेत ते श्वेतकेतूला म्हणतायत की ते सत्तत्व जे आहे ते भेदरहित आहे, एकम एव अद्वितीयम. आणि जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की अशा पद्धतीने का सांगितलं, तेव्हा उद्दालकांनी सांगितलं त्याला, कारण त्याच्यामध्ये स्वगत, सजातीय आणि विजातीय भेद नाहीयेत. तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला बरं उद्दालकांनी, आणि सोपं करून सांगितलं ते म्हणजे बघ हा की तू माझ्या समोर बसलायस की नाही. आता उद्दालक जे आहेत ते श्वेतकेतूशी बोलतायत आणि त्याला सांगतायत तू माझ्या समोर बसलायस की नाही, तू माझ्या समोर आत्ता एकटाच आहेस, पण तू जरी एकटा असशील तरी तुझ्यामध्ये अवयव भेद आहेत ना. तुझे 2 डोळे, तुझे नाक, तुझे हात, तुझे पाय, तुझ्यामध्ये भेद आहे की नाही. तसा भेद, स्वतःमध्ये भेद हे त्या सत्तत्वामध्ये नव्हता. शास्त्र मुळातच भेदाचे 3च प्रकार आहेत अशा पद्धतीने आपल्याशी बोलतो. भेदाचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे स्वगत भेद, स्वतःमधलाच असतात. आता समजा एक झाड आहे, एक वृक्ष आहे, त्या वृक्षामधले स्वतःचे भेद, त्याच्या फांद्या, त्याची फळं, त्याची फुलं, त्याचं खोड, त्याचं मूळ, याला म्हणतात स्वगत भेद. आणि दुसरा भेदाचा प्रकार, 3च प्रकारचे भेद असतात. दुसरा भेद जो आहे तो सजातीय भेद. मग ते असं म्हणतायत, उद्दालक म्हणतायत, बघा तू माझ्या समोर बसलायस आणि तुझ्यामध्ये जसे भेद असतात तसे त्याच्यामध्ये नव्हते, पण तुझ्या समोर मी पण बसलोय, तर जर तुझ्यासारखाच मी असं जर म्हटलं तर सजातीय भेद होतील. म्हणजे आपण समजा दोघं एका जातीचे बोललो, कारण तू पण मनुष्य मी पण मनुष्य, किंवा झाडाझाडांमधले पण जे भेद आहेत ते, पशुपशूंमधले भेद आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने सजातीय. एका जातीचे 2 गायी आहेत तर दोघी एकाच जातीच्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा विचार करू शकतो. एकासारखं एक, तर तसा भेद पण तुझ्यासारखंच मी, पण असा भेद त्या सतमध्ये होता का, तर तसाही नव्हता. अजून एक तिसरा भेद तो म्हणजे विजातीय भेद. म्हणजे तुझ्यासारखंच अजून तुझ्यासारखं वेगळंच, तुझ्यापेक्षा विजातीय. म्हणजे समजा तू मनुष्य आहेस तर दगड समजा किंवा डोंगर समजा, असा काही भेद होता का, तर तसाही भेद त्या सतमध्ये नाही. अशा पद्धतीचं समजवणं चालू आहे उद्दालकांकडनं श्वेतकेतूसाठी. बघा आपण 3 म्हटलं की एक तर सजातीय भेद, आणि विद्यारण्य स्वामींनी इथे आपल्यासाठी अजून सोपं करण्याचा प्रयत्न केलाय. ते असं म्हणतात आपल्यासाठी ना, आपल्याला विचार करण्यासाठी एक ते उदाहरण आपल्या समोर ठेवतात की स्वगत भेद कसं नाही बरं. तर विद्यारण्य स्वामी आपल्याला म्हणतात की आत्ता सृष्टी दशेमध्ये, आत्ता सृष्टी दशा आहे, आत्ता सृष्टी आपल्याला भासते आहे, आणि सृष्टी दशेमध्ये जसं ते आकाश निरंश आहे, म्हणजे नामरूपात्मक भेद त्या आकाशामध्ये नाहीत, तसं तू समजून घे की तसं सत स्वगत भेदरहित होतं. म्हणजे आकाशाचं उदाहरण देऊन आपल्यासाठी ते स्वगत भेदरहित होतं. आधी सृष्टी निर्मितीच्या आधी सत असं होतं, असं विद्यारण्याने सांगितलं. त्याच्या पुढे आता सजातीय भेद, बघा नामरूपात्मक भेद एक असतं आणि दुसरं औपाधिक भेद पण असू शकतात. बघा आकाशाचं उदाहरण घेऊया. फक्त आकाश आहे, पण आकाशामध्ये समजा आपण एक घट ठेवला, एक माठ ठेवला, एक रांजण ठेवलं, आणि या सगळ्यामध्ये आतमध्ये समजा ते आकाश आहेच आहे, पण आकाश जरी आतमध्ये सगळ्यामध्ये असलं तरी आकाशामध्ये भेद पडला का, आकाश आहे तसंच आहे.
म्हणून सजातीय जरी सगळे असले तरी आकाश आहे तसंच राहतं. औपाधिक भेद जे आहेत ते जसं सृष्टी दशेमध्ये पण आकाशामध्ये नसतात, तसं सृष्टी निर्मितीच्या पूर्वी सजातीय भेद त्या सत्तत्वामध्ये नव्हतं, असं विद्यारण्य स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. आणि विजातीय तर इतकं सुंदर पद्धतीनं विद्यारण्य स्वामींनी आपल्याला समजून सांगितलं. म्हणजे तर्क वापरतात हे ग्रंथकार जे असतात, ते तर्क इतकं सुंदर तर्क वापरतात, इतकं सुंदर लॉजिक त्यांनी वापरलंय. बघा, एक विचार करा, सत आपण म्हणतो की आधी फक्त सत होतं आणि सतपेक्षा विजातीय, ते विजातीय भेदरहित आहे. हे सगळं आता मांडणं चालू आहे बरं का, हे सिद्ध करणं चालू आहे. तर सतपेक्षा विजातीय काय असतं तर असत. आणि असत म्हणजे काय तर असत म्हणजे अभाव, अस्तित्वच नाही. जर अभावच असेल तर त्याच्यामध्ये भेद कसे होणार आहेत? म्हणून विजातीय भेद जो आहे तो त्या सत्तत्वामध्ये होतच नाही, सिद्धच होत नाही. अशा पद्धतीनं विद्यारण्य स्वामींनी आपल्यासमोर ते सत जे आहे ते आपल्यासमोर ठेवलं आहे. याच्या पुढे विषय जो आहे तो थोडासा गंभीर होत जातो, कारण वेगवेगळे मतं जी आहेत, वेगवेगळे जे मतवादी आहेत त्यांचे आता एक 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 करून विषय आता इथे पुढे येणार आहेत. म्हणून थोडंसं लक्षपूर्वक आपण सगळ्यांनी हे ऐकायचं आहे. आता आपण असं विचार करूया की हे सत आपलं कसं आहे तर ते एक अखंड रस, सजातीय, विजातीय, भेदरहित, स्वगत भेदरहित असं हे सत आहे, असं आपलं सिद्ध झालं. म्हणजे वेदांत्यांचं मत म्हणजे आपलं मत सिद्ध झालं. आणि आपलं मत जेव्हा सिद्ध झालं तेव्हा याच्या पुढे विद्यारण्य स्वामींनी काय केलंय की आपल्याला आपलं मत नक्की माहिती पाहिजे, म्हणून मुद्दामून ते बौद्धांचं मत आपल्या पुढे आणतात. म्हणजे शून्यवादी बौद्ध जे आहेत त्यांचं मत आपल्यासमोर आणतात, कारण आपलं जे म्हणणं असतं त्यांचं मत आपल्यासमोर मुद्दामून उपस्थित करतात. ते की त्यांचं म्हणणं बघा, आपलं म्हणणं आहे की आधी सत होतं आणि त्यांचं म्हणणं आहे की आधी असत होतं. शून्यवादी बौद्ध मत म्हणजे काय बघा, आपण मागच्या वेळेला असत म्हणजे नास्तिक दार्शनिक दर्शन जी आहे ते नास्तिक दर्शनांमध्ये बौद्ध मत पडतं. त्याच्यामध्ये पण 4 मतं आहेत, फार खोलात जायची गरज नाहीये. मग त्याच्यामध्ये सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम दुःखम दुःखम, सर्वम सलक्षणम सलक्षणम किंवा सर्वम शून्यम शून्यम, अशा पद्धतीने ती 4 वेगवेगळी मतं जी आहेत ती बौद्ध मतामध्ये येतात. त्याच्यामधला हे माध्यमिकांचं जे आहे ते शून्यवादी मत आहे. आणि त्यांनाच आपण जे मगाशी म्हटलं की त्यांना असत्कारणवादी म्हणतात किंवा त्यांनाच निरात्मावादी म्हणतात. तर त्यांचं मत काय असतं, एक सोपं उदाहरण थोडंसं घेऊया. ते शून्यांचं मत काय आहे, शून्यांचं त्यांना काय म्हणायचंय ते, कारण आपण मगाशी रज्जू सर्प आणलाच होता, इथे पण त्याला परत आणूया, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. बघा, समजा रस्त्यावरनं 5 मित्र चाललेत आणि अंधुकसा प्रकाश आहे, पूर्ण प्रकाश नाही, आणि समोर एक रज्जू आहे म्हणजे दोरी आहे, पण 5ही जणांना एक क्षणभरापुरता का असेना पण त्यांना साप भासला आणि थोड्या वेळानं त्यांना जे भासलं होतं तो भास दूर गेला आणि त्यांना कळलं की अरे हे रज्जू आहे, ही दोरी आहे. इथपर्यंत सगळं ठीक आहे, ते इथपर्यंत थांबले नाहीत. पण ते 5ही जण मित्र जे आहेत ते एका ठिकाणी गेले आणि ते विचार करायला लागले की आपल्याला हे असं का भासलं, ते तेवढ्या पुरतं जे आपल्याला भासलं ते असं का भासलं. आणि मग आपल्याला आपलं मगाशी विवर्तवाद जे म्हटलं होतं आपण की आहे खरं म्हणजे रज्जू, पण सर्प भासमान आहे, तो आभासिक आहे, तो खरंच सर्प तिकडे उत्पन्न नाही झालाय. अशा पद्धतीने समजा आपलं मत आपण मांडले, जो आपण विवर्तवाद मगाशी म्हटला समजण्यासाठी. आणि हे मत आपण का घेतोय आता इथं, कारण आपल्याला शून्यवाद समजायचा आहे. तर जसं आपण त्या सर्पाला आभासिक म्हटलं तसं हे शून्यवादी जे आहेत ते त्या सर्पाला पण असत म्हणतात की सर्प पण नाही आणि रज्जू पण नाही, सगळ्यांचाच असत म्हणजे नाहीच, अभाव, आत्यंतिक अभाव सगळ्या गोष्टींचा, हे त्यांचं मत आहे. हे फक्त आपल्याला समजावं, कारण त्यांचं मत कळणं हे गरजेचं आहे. मुद्दा म्हणूनच आपल्या ठिकाणी विद्यारण्य स्वामीने त्यांचं मत इथे समोर मांडलं की आपण जे म्हटलं की सत होतं, सृष्टी निर्मितीच्या आधी सत होतं, आणि त्यांचं म्हणणं आहे की असत होतं. आणि जेव्हा त्यांना आपण आपलं सत जे होतं असत होतं आपण जेव्हा हे सिद्ध केलं तेव्हा विद्यारण्य स्वामीने इतका सुंदर शब्द वापरलाय की ते म्हणजे त्यांना ते विव्वळले, म्हणजे त्यांना ते वाईट वाटायला लागलं. विव्वला असा शब्द 25व्या श्लोकामध्ये त्यांनी वापरलेला आहे. आणि विव्वला म्हणजे काय की ते उदास झाले,
त्यांना चैन पडेना, ते बेचैन झाले. कारण अशा पद्धतीने का बरं बोललं गेलं? आणि ते विव्हला का का त्यांना वाईट वाटायला लागलं? कारण त्यांच्याकडे एकतर कुठल्याही युक्तीचं बळ नव्हतं आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे शास्त्राचं प्रमाण नव्हतं की हे कसं काय शक्य नाहीये. त्याच्यामुळे विव्हला असा शब्द विद्यारण्य स्वामीने त्या बौद्ध मतवादींसाठी खूप छान वापरलेला आहे. आणि त्यांचं असं का बरं होतं, असा जर आपण विचार केला तर आपल्याला असं कळतं की आपलं सत जे आहे ते सत ग्रहण करण्याची, आत्मसात करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते. म्हणून त्यांचे विचार सतपर्यंत पोहोचत नसतात, त्यांचे विचार आधीच थांबलेले असतात. आणि त्यांचं उदाहरण जे आहे ते भयभीत होतात, ते अस्वस्थ होतात. म्हणून विव्हला हे बौद्धवादी जे आहेत ते विव्हला असा शब्द त्यांच्यासाठी विद्यारण्य स्वामींनी वापरला. आणि ते कसे काय ते विवळतात हे सांगण्यासाठी पुढच्या 27व्या श्लोकामध्ये एक उदाहरण दिलंय. ते आपल्याला त्यांची अवस्था कशी होते हे कळण्यासाठी विद्यारण्य स्वामींनी आपल्याला एक उदाहरण दिले की समुद्रामध्ये जर एखादा माणूस बुडत असेल तर बुडणाऱ्या माणसाच्या नाकातोंडात सगळं समुद्राचं पाणी जातं आणि त्याच्यामुळे तो अस्वस्थ होतो. त्याचे वाक इंद्रिय जी आहेत ती काम करत नाही, त्याची बुद्धी काम करत नाही. तसं या शून्यवादीचं होतं जेव्हा आपलं सत हे अखंड एकरस स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे असं जेव्हा तो ऐकतो तेव्हा तो भयभीत होतो असं विद्यारण्य स्वामी म्हणतात. आणि विद्यारण्य स्वामी तो भयभीत होतो असं उगाच सांगितलंय का? म्हणजे त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी उगाच ते म्हणून टाकलं असं नाहीये. म्हणून विद्यारण्य स्वामी जे आहेत ते मत मांडताना आपल्याला श्रुतीचं प्रमाण देतात, बोटं दाखवतात, प्रमाण देत बोलतायत. आणि श्रुतीचं प्रमाण देताना त्यांनी सांगितलेलं आहे की मांडुक्य कारिका मध्ये त्यांनी हा विचार दिलेला आहे की जेव्हा, आणि त्यांनी उदाहरण जे घेतलेलं आहे मांडुक्य कारिकेचं उदाहरण जे इथे विद्यारण्य स्वामींनी या प्रकरणामध्ये घेतलेले ते असं म्हणतात की तिथे मांडुक्य कारिकेमध्ये हे जे साकारनिष्ठ असतात म्हणजे सगुणाची उपासना जे करतात, म्हणजे सगुणाचे पक्षधर जे असतात त्यांना निर्विकल्प समाधी पचत नसते. सगुणाचे जे आधार घेतात ते जेव्हा निर्विकल्प समाधीबद्दल ऐकतात तेव्हा ते असेच भयभीत होतात जसे आत्ता हे शून्यवादी जे आहेत ते आपल्या सत बद्दलचं मत ऐकतात. इतकं सुंदर पद्धतीने आपल्याला तिथे गौडपादाचार्यांनी समजवलेलं आहे. ते भयभीत होतात. ते असं म्हणतायत की खरं म्हणजे अभयाचं कारणच नाहीये, अभयामध्ये ते भय बघतात. बघा, एका खोलीमध्ये एक छोटं एक वर्षाचं बाळ आहे, समजा 1 वर्षाचं मूल आहे आणि ते आजूबाजूला बघतं. खरं म्हणजे भयासारखं काहीच नाहीये तिथे. व्याघ्रादी कोणीतरी येऊन त्याला काय मारणार नाहीये, तो एकटाच आहे तिथे. पण त्याला द्वैताची सवय आहे, त्याच्यामुळे ते आजूबाजूला बघतं आणि आजूबाजूला कोणी नाही, खरं म्हणजे अभयासारखं काहीच नाही, तरी पण ते रडतं, भयाने रडतं. समजा एखादा प्रापंचिक आहे आणि त्या प्रापंचिकाला आपण संन्यासाबद्दल सांगितलं आणि सांगितलं की तू संन्यास घे, तर तो पण असाच भयभीत होईल. बघा, खूप सूक्ष्म विचार आहेत. अशा पद्धतीनं एक खूप सुंदर शब्द वापरलाय तिथे मांडुक्य कारिकेमध्ये की निर्विकल्प समाधीला तिथे गौडपादाचार्यांनी अस्पर्श योग असा शब्द वापरलाय. हा अस्पर्श योग म्हणजे निर्विकल्प समाधी जी आहे हे सगुणाचे पक्षधर जे असतात त्यांना ते झेपत नाही, पचत नाही आणि म्हणून ते भयभीत होतात. कारण द्वैतात त्यांची बुद्धी असल्यामुळे त्यांना विपरीत ज्ञान होत असतं. म्हणून ते भय कसं आहे ते आपल्याला या विद्यारण्य स्वामींनी इकडे सांगितलेलं आहे. आणि हे मत सांगताना म्हणजे गौडपादाचार्यांचा आधार घेतला की खरंच त्यांना ते भय वाटत असतं. आणि त्यांनी आपल्याला अजून एक उदाहरण दिलेलं आहे इथे विद्यारण्य स्वामींनी की अशाच पद्धतीचं आद्य शंकराचार्यांचं पण सांगणं आहे. आणि आद्य शंकराचार्यांनी काय म्हणतात म्हणे, हे जे शून्यवादी असतात त्यांना ते काय म्हटलंय, त्यांनी शुष्क तर्क मांडण्यात पटुत्व असं त्या माध्यमिक बौद्धांना आचार्यांनी म्हटलंय. ते असं म्हणतात की शुष्क तर्क, त्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये, तरी पण ते पटुत्व आहे त्यांच्याकडे की ते अशा पद्धतीने शुष्क तर्क आपल्यासमोर मांडतात आणि ते मूर्खतेला वशीभूत होतात. त्याचं कारण असं की हे सगळं स्वतःचं मत मांडताना ते श्रुतीचा अनादर करत असतात. म्हणून आद्य शंकराचार्य जे आहेत या बौद्ध मतवादींना ते तपस्वी न म्हणतात तमस्वी म्हणतात.
असं वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरण देऊन आपल्याला शिकवलेलं आहे त्यांनी की ते मत कसं एका पुढे विचारांनी पुढे आपल्याला घेऊन जात नाही. आणि जेव्हा त्या बौद्धांनी आपल्याला म्हटलं, आता ते आणि आपण असं आपण बोलत जाणार आहोत बरं का, कारण ते श्लोक जे आहे ते 35, आपण 36 म्हटलं होतं खरं ग्रुपमध्ये, पण तसं न घेता आपण 35व्या श्लोकाला थांबणार आहोत. अशाच पद्धतीने श्लोक बोलतायत. म्हणजे जेव्हा तो शून्यवादी आहे तो आपल्यासमोर मत ठेवतोय की असत होतं, शून्यवाद्याचं मत आहे असत होतं, तेव्हा आपण म्हणजे वेदांती त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्ही जेव्हा असत होतं असं म्हणता, बघा थोडंसं लक्षपूर्वक ऐकायचंय, तुम्ही जेव्हा शून्य होतं असं जेव्हा म्हणताय तेव्हा होतं हा शब्द जो तुम्ही वापरता आहे त्या शब्दार्थाचं ग्रहण आम्ही कसं करायचं किंवा त्या शब्दाच्या अर्थाचं ग्रहण तुम्ही कसं करता ते कृपया करून तुम्ही आम्हाला सांगा. कारण होतं, शून्य होतं, कारण होतं आहे हे सत्तावाचक शब्द आहेत, हे अस्तित्व दर्शवतात. होतं आणि शून्य होतं म्हणजे तुम्हाला नक्की काय सांगायचंय? शून्य होतं. एक तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की की शून्याची सत्ता होती असं तुम्हाला म्हणायचंय का? आपण त्यांना प्रश्न विचारतोय की शून्याची सत्ता होती असं तुम्हाला म्हणायचंय का? की तुम्हाला असं म्हणायचंय की शून्यच सत्तारूप होतं असं तुम्हाला म्हणायचंय की शून्याची सत्ता होती किंवा शून्यच सत्तारूप होतं? शून्यच सत्तारूप होतं असं जर तुम्ही म्हटलं तर तो शून्य उरतच नाही, सत्ता उरते फक्त, आणि त्या शून्याचा बळी जातो. आणि कुठलंही मत, दोघांमधलं कुठलंही मत जरी तुम्ही स्वीकारलं तरी तुमचा सिद्धांत जो आहे तो अपसिद्धांत होतो आणि आमचा सिद्धांत जो आहे तो, कारण होतं आहे म्हटलं तर काहीतरी आहे, तर आमचंच मत जे आहे ते सिद्ध होतं. म्हणून तुमचं म्हणणं नक्की काय? दुसरं शून्याची सत्ता होती असं तुम्ही कसं काय बोलता? कारण हे बघा, आम्ही तुम्हाला उदाहरण देतो बरं का, आम्ही तुम्हाला उदाहरण देतो की तुम्ही जर म्हटलं, उदाहरणासकट आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय असं आपण त्या शून्यवादीला म्हणतोय. उदाहरण पण देतो आम्ही तुम्हाला की तुम्ही जर म्हटलं की सूर्यच तमोमय होता किंवा सूर्यच तमोरूप होता असं म्हटलं तर चालणार आहे का? कारण तमयुक्त सूर्य असूच शकत नाही. त्याचं कारण असं की तम आणि सूर्य जे आहे ते विरुद्ध आहेत. तसंच जसं सत आणि असत म्हणजे शून्य, सत म्हणजे आहे आणि असत म्हणजे अभाव, हे दोघं विरुद्ध आहेत. हे तुम्ही जे म्हणताय की सत होतं आणि शून्याची सत्ता होती असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमच्या म्हणण्यामध्ये व्याघात दोष येतो. आणि व्याघात दोष म्हणजे काय? इतकं सुंदर पद्धतीने शास्त्र बोलतं खरं. व्याघात दोष येते म्हणजे काय की आता समजा एखाद्याने म्हटलं, असं स्वतःच्या मुखाने म्हटलं की मला जीभ नाही. आता मला जीभ नाही, ज्याला जीभ नाही आहे असं तो म्हणू शकतो का? म्हणजे म्हणता क्षणी त्याचं म्हणणं हे आपण खोडून टाकू शकतो, ते सिद्ध होत नाही म्हणून. जर का एका मुलाने असं म्हटलं की माझी आई वांझ आहे असं म्हणून चालणार आहे का? की बोलता क्षणी जे बोललेलं आहे ते सिद्ध होत नसतं. म्हणून तुम्ही जेव्हा म्हणता की शून्याची सत्ता होती असं जे तुम्ही म्हणता हे तुमचं म्हणणं काही बरोबर नाही असं आपण त्यांना म्हटलं. आता आपण जेव्हा त्यांच्या मतावर शून्य होतं या त्यांच्या एका मतावर आपण आक्षेप घेतला तेव्हा ते काय शांत बसणार नाहीयेत. ते आपल्या ढंगात डावपेच खेळत आपल्याला उत्तर देतात. ते असं म्हणतात बघा, आता थोडंसं आपल्या समोर इमॅजिनेशन करायचं की मी एक अशी बोटं वापरणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते सोपं पडणार आहे. आणि आत्ता जे मी बोलतेय ते 34व्या श्लोकाचा अर्थ आता आपण बोलतो. एक एक करत आपण 34 पर्यंत पोहोचलोय आणि आज 35 पर्यंत जायचंय. 10 मिनिटं आता मला दिसत आहेत. जर आपल्याला प्रश्न उत्तरीसाठी इथे वेळ नाही मिळाला तर वेळेत आपण आज थांबूया अगदी 1 तासामध्ये आणि ग्रुप ओपन केलेला आहे प्रश्नांसाठी, जसं आपण मागच्या वेळेला केला, आणि प्रश्न आपण तिथे घेऊ शकतो. पण हा विचार जो आहे तो 1 तासात आज आपण पूर्ण करूया. 34व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत की सत. आपण जेव्हा त्यांना म्हटलं की तुमचं सत होतं हे जे आहे ते सिद्ध होत नाही तेव्हा ते आपल्याला असं उत्तर देत आहेत की तुम्ही कसं म्हणता की सत म्हणणं सगळं, आपलं मत आता ते आपल्यालाच ऐकवतायत. ते असं म्हणतायत आपल्याला की तुम्ही जसं म्हणता की सत म्हणणं सगळं आकाशादी नामरूपात्मक सगळं मायेने कल्पित आहे. म्हणजे आतापर्यंत आकाशापासून सगळं
जे जे नामरूपात्मक झालेलं आहे ते सगळं मायेने कल्पित आहे असं जे तुम्ही म्हणता की नाही, तसं आमचं शून्य हे जे आहे म्हणजे शून्याचं नामरूप जे आहे ते पण मायेने कल्पित आहे असं तुम्ही विचार करा, असं ते आपल्याला म्हणतात. आणि आपण जेव्हा त्याचं हे मत ऐकतो तेव्हा आपण म्हणतो अरे वा वा टाळी मारूया आपण. असं जर तू म्हटलास तर तू चिरकाल जग, तुम जिओ हजारो साल, अशा पद्धतीनं विद्यारण्य स्वामीने तुम्ही चिरकाल जगा असं त्या श्लोकात म्हटलंय. कारण जेव्हा तुम्ही त्या बघा आपलं सत आणि सत मधनं सगळं नामरूपात्मक कल्पित आणि त्यांचं मत आहे की शून्य शून्याचंच नामरूप कल्पित, शून्यापासून सगळं निर्माण, त्याच्याबद्दल बोलत नाही ते, शून्याचंच नामरूप कल्पित असं तुम्ही समजा असं ते आपल्याला म्हणतात. आणि आपण म्हणतोय की शाबास, जर तू असं म्हणत असशील तर तुझं आणि आपलं मत एकच आहे. कारण तू जे शून्याचं नामरूप कल्पित म्हणतोय तेव्हा त्याचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठान आभारित राहतंय, त्याला एकही दोष लागत नाहीये, म्हणून तुझं मत आम्हाला मान्य. याच्यावर बघा हे थोडंसं आत्ता एवढंच बोलूया आणि याच्या पुढे थोडंसं आधी श्लोकामध्ये अर्थ कसा जातो तो बघूया आणि मग नंतर एक्झॅक्टली याचा अर्थ काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. श्लोक आधी काय पूर्ण बोलतोय तो आपण पूर्ण करूया. आणि जेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं की आमचं नामरूपात्मक शून्य जे आहे ते तुम्ही कल्पित समजा, आपण त्याला म्हटलं जर तू असं म्हटलंस तर आम्हाला मान्य आहे तुझं म्हणणं, असं आपण ते शून्यवाद्याला म्हणतोय. तर त्याच्यावर तो आपल्याला उत्तर देतोय शून्यवादी. 34वा श्लोक एवढं सगळं बोलतोय बरं का, बारीक 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 हळूहळू पुढे गेलेत विद्यारण्य स्वामी. त्याच्यावर शून्यवादी जो आहे तो आपल्याला उत्तर देतोय की आम्ही कसं, आता हे कल्पित आहे, हे सत आहे आणि सत सारखंच त्यांचं, सत जसं आपलं आहे तसं त्यांचं शून्य. शून्यवादी म्हणतो की आम्ही कसं आमच्या शून्य या नामरूपाला कल्पित म्हटलं तसं तुम्ही तुमच्या सतचं नामरूप कल्पित म्हणा ना, असं तो म्हणतोय. तर आपण बघा सतचं नामरूप कल्पित, तर आपण त्याला असं म्हणतोय, एकतर ना आपण जेव्हा उत्तर देतो थोडंसं ट्रॅक चेंज करतोय आणि थोडासा अजून एक वेगळा विचार आपण आता घेतोय आणि मग परत आपण या श्लोकाकडे येऊया. वेदांती असतात ना, त्या वेदांत्यांकडे वेदांताचे सिद्धांत जे असतात त्याचं खंडन कोणीच करू शकत नाही. आणि आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या स्वतःकडे काही अस्त्र शस्त्र ठेवलेली आहेत आणि जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात वेगळ्या वाद्यांकडनं तेव्हा त्यांच्याकडे ठेवलेली जी अस्त्रशस्त्र असतात ते काढतात, बाहेर काढतात आणि त्यांना उत्तर देतात. आता ही अस्त्रशस्त्र म्हणजे खरंच युद्ध करायचं आहे का, ते तर तसं काही नाहीये. ही सगळी वैचारिक अस्त्रशस्त्र आहेत. आणि पहिल्यांदा जेव्हा आपल्या त्या कानावर पडेल तेव्हा आपल्याला ते अवघड आहे असं वाटेल, पण एकदा की त्याचा अर्थ कळला की त्याच्यामधलं काठिण्य निघून जातं आणि पुढे श्लोकांचा अर्थ कळण्यामध्ये आपल्याला मदत होते. तर जे 4 अस्त्र आहेत आद्य शंकराचार्यांची, ती आधी 4 अस्त्र किंवा शस्त्र जे काय आपण म्हणू त्याला, ते काय आहेत ते आधी म्हणून त्याचा उल्लेख करते, त्याचा उच्चार करते. ते पहिल्यांदा कानावर पडल्यावर अवघड वाटेल, पण ते अवघड नाहीये. त्याच्यामध्ये पहिलं अस्त्र असं आहे, ते असं म्हणतात, शंकराचार्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे विचार, तो म्हणजे कल्पना. विकल्पना जी असते ती निरअधिष्ठान नसते. परत म्हणते, वाक्य परत उच्चारते, विकल्पना जी असते ती निरअधिष्ठान नसते. दुसरं, बाध असाक्षिक नसतो. बाध असाक्षिक नसतो. लिहून काढूया, आपलं सगळं रेकॉर्ड होतंय, काही आपलं कुठे जात नाहीये. अगदी आत्ताच केलं पाहिजे असं काही नाहीये. आत्ता आधी ऐकून घेऊया व्यवस्थित, नंतर लिहून घेऊया. बाध असाक्षिक नसतो. तिसरं, उत्पत्ती असतमूलक नसते. उत्पत्ती असतमूलक नसते. आणि चौथं आहे, नाश निरन्वय नसतो. काहीही अवघड नाही, हे सगळे विचार आपल्याला माहिती असलेले आहेत, फक्त ते शास्त्रीय शब्दांमध्ये मांडले आहेत म्हणून ते अवघड वाटतात आणि आपल्या कानावर आपण शास्त्रीय शब्दांचा संस्कार करूनच घ्यावा लागतो, नाहीतर या शास्त्रीय ग्रंथांपासून आपण लांब राहू. काही ते अवघड नाहीये. पहिलं आपण काय म्हटलं की विकल्पना जी आहे ती निरअधिष्ठान नसते, म्हणजे कल्पना जी असते त्याला अधिष्ठान लागतंच. अधिष्ठानाशिवाय, अधिष्ठान आहे म्हणून त्याच्यावर कल्पना केली जाते. रज्जू सर्प आणा परत.
रज्जू सर्पाला आणूया. आता आहे खरं अधिष्ठान काय आहे रज्जू सर्पामध्ये? अधिष्ठान आहे रज्जू, दोरी. आणि दोरीच्या ठिकाणी कल्पना कुठली केली गेली? भ्रमाने. भ्रम कुठला झाला? तर तो सर्पाचा झाला. आता सर्पाचा भ्रम, कल्पना, सर्पाची कल्पना का झाली? कारण तिकडे अधिष्ठान रूपाने रज्जू होती. तर रज्जू आहे म्हणून त्याच्यावर कल्पना, अधिष्ठान आहे. कुठलीही कल्पना असो त्याला अधिष्ठान लागतं. हे एवढा सगळा विचार आपण आता का केला? कारण हे आपण जे मगाशी ते सत आणि सतपासनं जे आपल्याला त्या शून्यवाद्याने सांगितलं की तुमचं सत जे आहे त्या सतपासनं नामरूपात्मक कल्पित आकाशादिकांपासून सगळं जे झालेलं आहे ते फक्त तुम्ही कल्पना म्हणता. तर जसं आम्ही आमच्या शून्याला कल्पना म्हणतो, शून्याच्या नामरूपाला कल्पना म्हणतो, तसं तुम्ही त्या सतला पण तुमच्या कल्पना म्हणा की. असं जेव्हा ते म्हणताय तेव्हा आपण त्याला प्रश्न विचारू शकतो की तू सतला आमच्या कल्पना म्हणायला सांगतोय, मग ती सतची कल्पना आम्ही करू कुठे? त्या सतला पण काहीतरी एक अधिष्ठान पाहिजे. मग त्याच्या मागे जा, त्याच्या अधिष्ठान कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही? नाहीतर त्याला तो चक्री दोष वगैरे कुठला तरी येतो, पाठी 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 जात राहायचं. कुठेतरी थांबावं लागतं, कुठेतरी अधिष्ठान म्हणावं लागतं. म्हणून हा विचार जो आहे तो कल्पना जी असते ती अधिष्ठानाशिवाय नसते. हे पहिलं, ते कळलं आपल्याला व्यवस्थित. दुसरं जे आहे ते बाध असाक्षिक नसतो. म्हणजे बाध करणारा लागतो तिथे. बाध करणारा साक्षी तर असावा लागतो. जर का मी एका खोलीमध्ये, मगाशी जे म्हटलं ते बाळ एकटं होतं, तसं मी जर एका खोलीमध्ये गेले आणि मी जर त्या खोलीमध्ये एकटीच आहे आणि मी सांगते की या खोलीमध्ये आता कोणीच नाहीये असं जर मी म्हटलं तर त्या खोलीमध्ये मी आहे ना, बाकी सगळ्यांचा बाध करणारी. तर साक्षी रूपाने मी तिथे असते. म्हणून बाध करणारा साक्षी लागतोच. हे दुसरे हे सगळे अस्त्रशस्त्र आहेत. म्हणजे इतर मतवादी जे आपल्याला प्रश्न टाकतात तेव्हा ते कुठले कुठले अस्त्रशस्त्र काढायचे जिकडे गरजेचे आहेत तिकडे सगळी फार उपयोगाला येतात हे सगळं समजून घ्यायला. आणि फार हे बघा, हे उगाच बोलत नाही होत आपण. इतकं खोलात जायची गरज आहे का, इतकं खोलात जायची का गरज आहे का, असा जर विचार आला तर हो, ह्या दिसणाऱ्या जगताचा बाध करणं सोपं नाहीये. नाम घेतल्याने होतं असं वाटत असेल तर तो नाम आणि नामी कोण आहे, त्याचा नामी कोण आहे, आणि मग माझा नामी कोण आहे, तो नाम आणि नामी एक कसा, हे सगळं करताना परत हाच विचार येतात सगळे. म्हणून शास्त्रीय ग्रंथामध्ये जसं सांगितलेलं आहे ते कुठल्याही मार्गाने जरी तुम्ही गेलात, अगदी भक्ती मार्गाने जरी गेलात तरी शास्त्र तेच आहे. आणि तुम्ही भक्ती मार्गाने जरी गेला तरी अंती ज्ञानच व्हावं लागतं आपलं स्वतःचं स्वरूप समजण्यासाठी. आणि त्या ज्ञान मार्गातनं आता आपण या सगळ्या संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि इतक्या सोप्या पद्धतीने सांगितले. पहिलं पाहिलं की कल्पना निराधिष्ठान नसते, म्हणजे कल्पनेला अधिष्ठान असतं. दुसरं, बाध असाक्षिक नसतो, म्हणजे बाध करणारा साक्षी जो आहे साक्षी तो तिथे असावा लागतो. तिसरं आपण म्हटलं तो उत्पत्ती असत मूलक नसते, म्हणजे असतचं मूल, असत हे मूळ नसतं उत्पत्तीसाठी. मॅटर कॅनॉट बी क्रिएटेड, ते क्रिएट केलं जाऊ शकत नाही. काहीतरी होतं म्हणून त्याच्यामधनं क्रिएट केलं गेलं. माझं नेहमीचं लाडकं उदाहरण आहे की माझ्या घरी पोळ्या उत्पन्न झाल्या. पोळ्या का झाल्या? कारण कणिक होतं, काहीतरी असं काहीच नाही, अभावामधनं अचानकही निर्माण नाही झालं. म्हणून आपण काय म्हटलं, उत्पत्ती असत मूलक नसते, उत्पत्तीला काहीतरी लागतं, सत असं लागतं. ती असत म्हणणं उत्पन्न काही होत नसतं. आणि चौथा विचार आहे की नाश निरन्वय नसतो. मॅटर कॅन नायदर बी डिस्ट्रॉइड. निरन्वय नसतो म्हणजे जेव्हा एखाद्या पदार्थाचा नाश होतो तेव्हा त्या पदार्थाचा कुठल्या तरी दुसऱ्या पदार्थामध्ये अन्वय झालेला असतो. अगदी आपण जर कापुराचं उदाहरण घेतलं, खरं म्हणजे माऊलींना म्हटलंय की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, थाळीचं समाप्ती झाली तैसी. तर अशी उदाहरणं जी असतात ती एकदेशी असतात, त्यांना सांगायचंय वेगळं. पण आता आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतोय. आता कापूर समजा आपण जाळला, प्रज्वलित केला, तर कापुराचं रूपांतर कशामध्ये होतं? ते गॅसमध्ये जात असणार. किंवा ज्या चांदीच्या ताटलीमध्ये समजा मी ठेवलंय, स्टीलची ताटली, तर तिथे काळीमा रूपाने काहीतरी राहिलं की नाही? तर नाश जो आहे त्याचा अन्वय कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने कशामध्ये तरी होत असतो. तर ही सगळी अस्त्रशस्त्र जी आहेत ती वापरावी लागतात. आणि जेव्हा या शून्यवाद्याने आपल्याला सांगितलं की तुमचं सत जे आहे, तुम्ही त्या सतचं नामरूप जे आहे तेच तुम्ही कल्पित म्हणा की. जसं आम्ही तुम्हाला म्हटलं की आमचं शून्याचं नामरूप कल्पित आहे, आणि असं जर तुम्ही पण मान्य केलं
तर आपण दोघं एकच बोलतोय, आपण दोघं सहोदर झालो. पण आपण त्याला म्हणतोय, अरे थांब थांब, तू आम्हाला त्या सतची कल्पना, सतचं नामरूपाची कल्पना करायला सांगतोय, ती कोणामध्ये करायला सांगतोय ते सांग. हा 35व्या श्लोकाचा आशय बघतोय का आपण. सतची कल्पना आपण तीन ऑप्शन्स असं म्हणूया, आपल्याला समजेल अशा भाषेत बोलूया आपण त्याच्यासमोर 3 पर्याय ठेवले. तू आम्हाला सतची कल्पना आम्ही कुठे करावी असं म्हणतो. सतची कल्पना आम्ही कशात करू बरं, कारण सत पण कल्पित आहे असं तू म्हणतोयस ना. ते सतची कल्पना कुठे करू, आम्हाला अधिष्ठान तर लागणार, अधिष्ठान दे आम्हाला. सतची कल्पना आम्ही सतमध्येच करू का, की सतची कल्पना आम्ही असतमध्ये करू. आपण विचारतोय त्या शून्यवाद्याला की आम्ही सतची कल्पना सतमध्ये करू, की आम्ही सतची कल्पना असतमध्ये करू, की आम्ही सतची कल्पना जगतामध्ये करू. तू सांग, आम्हाला उत्तर दे. कारण सतची कल्पना सतमध्ये सतची कल्पना सतमध्येच कशी होईल. बघा, समजा मी खरी, मी सत आहे, शमिका, मी शमिका आहे. पण असं जर मी म्हटलं, एक वाक्य उच्चारलं की आता ना थोड्या वेळासाठी मी शमिका होते, असं मी शमिकाच आहे, तर त्याच्यामध्ये कल्पना होऊ शकत नाही. जी गोष्ट मी आहेच त्याची कल्पना कशी मी करणार आहे. म्हणून सतमध्ये सतची कल्पना होऊ शकत नाही. दुसरा आपण पर्याय काय दिलाय त्यालाच विचारतोय, कुठे करू बाबा, असतमध्ये करू का. तर असतमध्ये असत म्हणजे अभाव आहे, आत्यंतिक अभाव. आणि अभाव काही नाहीच, त्याच्यामध्ये सतची कल्पना कशी करायची. आणि तिसरं म्हणजे सतची कल्पना आपण जगतामध्ये करायचं का असं त्याला विचार. जगतामध्ये, कारण सतचं कार्य अध्यारोपाची भाषा आहे, पण सतचं कार्य जगत आहे. आणि कार्यामध्ये कारणाची कल्पना केली जाऊ शकत नाही. परत रज्जू सर्प, जर सर्प कल्पित आहे तर त्या सर्पामध्ये आपण रज्जूची कल्पना कशी करणार. म्हणून आपण त्यांना अशा पद्धतीने सांगतोय की तुम्ही जे म्हणता आहात की सतचं नामरूप पण तुम्ही कल्पित म्हणा, तर तसं आपण म्हणूच शकत नाही. कारण तुमचं म्हणणं जे आहे ते सिद्ध होत नाही. आणि आमचं सत जे आहे ते अशा पद्धतीने अबाधित राहतं. तर सत आमचं कसं आहे, तर ते स्वगत भेदरहित, सजातीय भेदरहित आणि विजातीय भेदरहित इतकं सगळं आहे. अजून 1-2 मतं जी आहेत ती परत पुढे येत आहेत, पण आता वेळ संपले म्हणून आता आपण इथे थांबूया. आणि पुढच्या वेळेला वेगवेगळे, आता इथपर्यंत पुढे काय होणार आहे की शून्यवादी जे आहेत ते थोड्या वेळानंतर थांबणार आहेत. पण बाकीचे मतं ज्यांची आहेत, अणु, परमाणु किंवा वैशेषिक आणि नैयायिक, हे जे सगळे आहेत हे परत आपल्याला वेदांत्यांना येऊन प्रश्न विचारणार आहेत. म्हणून आपण नव्याने पुढच्या सत्रामध्ये त्याचा अभ्यास करूया. आता मात्र हा सगळा विचार करून आपण आज काय केलं, तर आधी आपण मागच्या सत्रामध्ये आपण इदम शब्दाचं वाच्य जे जे काय आहे ते सगळं सत एव सौम्य इदमग्र असित, याच्यामध्ये इदम म्हणजे काय, विद्यारण्य स्वामीने कुठल्या पद्धतीने आपल्याला समजवलेलं आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि आज सत एव सौम्य इदमग्र आसित एकम एव अद्वितीयम, तर याच्यामध्ये सत कसं सांगितलेलं आहे विद्यारण्य स्वामीने आपल्याला, हा सगळा आपण विचार केला. आता मात्र आपण इथेच थांबूया. इतिशम. जय जय रघुवीर समर्थ. प्रश्नोत्तराची वेळ जरी संपलेली असली तरी सुद्धा आपण 1-2 प्रातिनिधिक प्रश्न घेऊ शकतो. जर आजच्या विवेचनावर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा. एक 10 मिनिटं आपण घेऊयात, 10-12 मिनिटं. संदीप दादा, तुम्हाला काही विचारायचं आहे का. हो, स्वतःला अनम्यूट करा. शमिकाताई. हो, आवाज येतोय का. येतो. हा, शमिकाताई नमस्कार. तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं अजातवादाबद्दल सांगितलं होतं, तर अजातवाद हा अल्टिमेट हे आहे का, म्हणजे अजातवाद हा. हो, अच्छा, अगदी अल्टिमेट सत्य आहे. आणि वेदांत्यांचं हे खरं मत आहे, एक पारमार्थिक ब्रह्मचैतन्याखेरीज कशालाही अस्तित्व नाही अशा अर्थाचा तो जातो. आणि आपल्या सगळ्या संतांना तो मान्य आहे. जर आपण दासबोध वाचला तर आपल्याला तो कळतो की सगळ्या संतांना खरं म्हणजे तेच म्हणायचं. पण मग संतांना जो अनुभव आला की विष्णुमय जग हे सारे, असं ते संतांना जो आपल्याला आलंबन आता डायरेक्टली ते आपल्यासाठी करतात. ही अध्यारोपाची भाषा आहे. ते आपल्या सामान्यांसाठी कशाचं तरी आलंबन, आता सगळं एकच आहे असं जर आपल्याला सांगितलं तर आपल्याला ते कळणारच नाहीये.
तर सुरुवातीला जेव्हा आपण साधना करतो तेव्हा कशाचं तरी आलंबन आपल्याला घ्यायचं असतं. पण आता जर आपण तुकाराम महाराजांचा अभंग पाहिला तर केला मातीचा पशुपती, परी मातीचं काय महती, केली काशेची अंबा, परी काशा नव्हे जगदंबा, शिवपूजा शिवासी पावे, माती मातीमध्ये समावे. म्हणजे आपण फक्त आलंबनासाठी सुरुवातीला साधना करण्यासाठी आपण आलंबन पकडलेलं असतं, कारण ते तत्व आपल्याला कळत नाही. आपण भक्तीच्या व्याख्या ज्या करतो त्याच्यामध्ये भजनम इति भक्ती, दुसरं जे आहे, कारण तुम्ही भक्तीचा प्रश्न इथे आता उपस्थित केलाय म्हणून भक्तीचा आधार घेते आणि सांगते की भंजनम इति भक्ती ही. तर भंजन म्हणजे तोडणं, म्हणजे जे मूर्तीपूजा किंवा आपण जे विष्णुमय जग विष्णू हा अवतार रूपाने किंवा देवता रूपाने जर आपण म्हटलं तर विष्णूचे जे मंदिर असतात, विष्णू अवतार किंवा विष्णूचे जे अवतार झाले ते, त्यांची मंदिरं, त्या मूर्ती. तर भंजनम इति भक्ती, याच्यामध्ये भंजन करणं म्हणजे काय, त्या मूर्तीचं भंजन करणं आहे. आणि मूर्तीचं भंजन म्हणजे काय, मूर्तीला जाऊन तोडायचं नाहीये, तर मूर्तीच्या आतमधलं तत्व जे आहे आणि माझ्या आतमधलं तत्व जे आहे ते कसं एकच आहे असा तो विचार आहे. पण सुरुवातीला आलंबन आपल्या सामान्यांसाठी अशा पद्धतीने विचार मांडले असतात संतांनी. अच्छा, मुख्य म्हणजे वेदांत शास्त्राचा हा अजातवादच आहे. अच्छा, म्हणजे कुठल्याही मार्गाने आपल्याला शेवटी तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं जायचं आहे. मुख तरी फिरवूया, जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ. चालेल चालेल, छान, खूप छान सांगितलं, धन्यवाद. मी बोलू का? हो. हं. प्रार्थना घेतात का वाटतं? वनिताताई, तुमचा काही प्रश्न आहे का? माझा आहे माझा. हा, बोला. दुसरा आवाज येत नाही. विचारा, काही प्रश्न असेल तर विचारा. शमिका ताई, नाशाबद्दल तुम्ही जे शास्त्रात म्हणतात, नाशाचं काय सांगितलं परत, म्हणजे थोडक्यात सांगाल? नाश नाश जो आहे, आपण असं म्हटलं की नाश जो आहे त्याचा अन्वय कशामध्ये तरी होत असतो. आता समजा घरची भाजी नासली, समजा साधं उदाहरण घेऊया. घरच्या भाजीचा नाश झाला तर ती कुचते आणि त्याचं काहीतरी स्वरूप होतं की नाही, त्याचा अन्वय कशामध्ये तरी होतो, ती अशी कुठे जात नाही निघून. नाशाबद्दल आपण असं म्हटलं की नाश जो आहे तो निरन्वय नसतो, म्हणजे नाश झाल्यानंतर त्या पदार्थाचा अन्वय कशामध्ये तरी होत असतो. असं बोललो. आता घरच्या भाजीचं उदाहरण आपण घेतलं, घरची भाजी नासली म्हणजे ती खराब झाली, ती कुठे गेली नाही, ते शून्याला गेली नाही, ती काही नाहीच असं नाही झालं. आता कापूर, अगदी एक एक्स्ट्रीम उदाहरण आपण त्याच्यावरनं घेतलं, ते आपल्या समोरून निघून गेलं तरी पण त्याचा अन्वय जो आहे तो कशामध्ये तरी झाला, त्याचा बदल जो आहे तो कुठल्या तरी स्वरूपात झाला असा विचार घेतला आपण. कारण जे जे उत्पन्न होतं, मॅटर कॅनॉट बी क्रिएटेड, काहीही उत्पन्न होऊ शकत नाही आणि कशाचाही नाश होऊ शकत नाही, हे सायन्सने पण सांगितलंय. आणि आपण बोलतो ब्रह्मतत्वाबद्दल, जिकडे काहीही उत्पन्न होत नाही आणि कशाचाही नाश होत नाही, आणि जे जे उत्पन्न होतं त्याला नाश असतो, पण त्याचं रूपांतर वेगळ्यामध्ये होतं, असा तो विषय. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, राईट? ट्रान्सफॉर्मेशन. सांगितलंय ते ठेव. शंकराचार्यांचे परात्पर गुरु कोण झाले? गौडपादाचार्य. शंकराचार्यांचे सद्गुरू जे आहेत ते गोविंदपाद, आणि गोविंदपादांचे श्रीगुरू जे आहेत ते गौडपादाचार्य. ठीक आहे, धन्यवाद. छान सांगितलं, खूप आवडलं. नमस्कार ताई. समूह पुढे काही अद्वितीयम सर्वांसाठी खुला असणार आहे, तर अजूनही काही प्रश्न आहेत मला माहिती आहे, परंतु वेळेच्या अभावात आपल्याला सगळे प्रश्न आपण इथे आता घेताय, तर आपण त्या समूहावर प्रश्न विचारा. शमिका एक याची उत्तरं सविस्तर देतील. तर आपण आता शेवटचा श्लोक घेऊया. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, निवुनलया संमोह जो वाढला,
अज्ञानांधजनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजी भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय रामकृष्ण जय हरी. रघुवीर